नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। फलटण नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार शमशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर उभा आहेत। शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण नगर परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदावर काम केले आहे। फलटण शहरातील समस्या, सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी माहीत आहेत। फलटण नगर परिषदेवर राजे गटाची एक हाती सत्ता होती, त्यामुळे म्हणावा असा विकास फलटण नगर परिषदेमध्ये झाला नाही। अद्यापही नागरिकांना अनेक समस्यांना व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये फलटण शहरासाठी विकासाची अनेक कामे करून कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी आणले आहेत। सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांनीही फलटण शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे। त्यामुळे फलटण शहरातील जनता निश्चितपणे भाजप व महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहून जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी निवडणुकीविषयी चर्चा करताना व्यक्त केला आहे। तर शहरातील समस्या व भविष्यामध्ये काय करणार याविषयी दोघांमध्ये काय चर्चा झाली हे आपण प्रत्यक्षच पाहूयात। फलटण नगर परिषदेची आता निवडणूक सुरू झालेली आहे। उमेदवारी अर्ज भरून छाननी वगैरे झाले आणि तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी तुमचा उमेदवारी अर्ज आहे। यापूर्वी तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून या फलटण नगर परिषदेमध्ये भूमिका बजावलेली आहे। आता ही नेमकं नगराध्यक्ष पदाची तुम्ही उमेदवारी घेऊन नेमक्या काय समस्या घेऊन पुढे जाणार आहे? आम्ही फलटण नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून गेले 10 वर्ष काम केलेलं आहे। आम्ही जी भूमिका घेऊन जाणार आहोत की धूळमुक्त फलटण, खड्डेमुक्त फलटण, फलटणला जो पाणी पुरवठा आहे तो फलटणचा पाणी पुरवठा सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून चालू होतो। तो पाणी पुरवठ्याचं टायमिंग आम्ही 6 वर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या नागरिकांनी जो संकलित कर भरतो, जो पाणीपट्टी भरतो, त्याच्या हिश्श्याचं पाणी, त्याच्या कराचं पाणी त्याला त्याचा वाटा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। कचऱ्याची परिस्थिती फलटण शहरातली घनकचरा व्यवस्थापन असेल तो सुरळीत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कारण का मधल्या पिरियडमध्ये 4 वर्ष झाले फलटण नगरपालिकेमध्ये बॉडी अस्तित्वात नाही। प्रशासकीय कामकाज प्रशासनाच्या माध्यमातून चाललं होतं, त्यामुळे थोडंफार दुर्लक्ष प्रशासनाकडनं झालं होतं। आता ते दुर्लक्ष झालेल्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ ते सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। फलटणमध्ये जे रस्ते आहेत ते आम्ही सिमेंटचे रस्ते करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत। दुसरं म्हणजे फलटणमध्ये जे भाजी मंडई परिसरामध्ये महिला आणि पुरुष वर्गासाठी शौचालय नाही, ती शौचालय निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा पहिल्या ह्याच्यात होणार आहे। दुसरा विषय, भाजी मंडईचे लोकेशन्स फायनल करून त्यांना ते योग्य त्या ठिकाणी त्यांचं आयडेंटिफिकेशन देऊ, भाजी विक्रेत्यांना त्यांची हक्काची जागा देऊ आणि जो भाजी घ्यायला येणार आहे त्याला त्याची पार्किंग स्पेस फलटण शहरात निर्माण करणार आहे। की ज्या ओपन स्पेस आहेत, पार्किंगच्या ओपन स्पेस आहेत, तिथं पार्किंगची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। असे बरेचसे फलटणचे दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। यामध्ये फलटण शहराच्या लगतची आमचं फलटण मानभाऊ पंथाची काशी म्हणून समजलं जातं, ते कृष्ण मंदिर आहे, त्या परिसरातले सुशोभीकरण असेल, आमच्या फलटणमध्ये महादेवाची मंदिरं चांगली आहेत, त्यांची सुव्यवस्था, त्यांची झालेली कुठं पडझड असेल काय असेल तर याच्याकडे सुद्धा नगरपालिकेकडनं आम्ही लक्ष देणार आहोत। त्याचबरोबर फलटणमध्ये जो मोकाट जनावरांचा जो प्रश्न आहे त्याला कुठंतरी गोशाळा, त्यांना चारा उपलब्ध करणे, जेणेकरून ही जनावरं मोकाट रस्त्याने न फिरता 1-2 पॉइंट करून की तिथं त्यांना चारा मिळेल, त्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करणार आहोत। हे झाले फलटण शहराचे। तसंच फलटणमध्ये
नगरपालिकेचं अद्यावत असं हॉस्पिटल हे आमचं स्वप्नवत गेले 15 वर्ष 10 वर्ष झालं आमच्या फलटणकरांची मागणी असलेला विषय आहे. हे हॉस्पिटल आम्ही पहिल्या वर्षामध्ये उभं करणार आहोत. हा अजेंडा घेऊन आम्ही आज फलटण नगरपालिकेला आता फेस करतोय. सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठीच आम्ही नगरपालिका लढतोय. फलटण नगरपालिका ही सर्वसामान्य नागरिक हा ह्या नगरपालिकेचा मालक आहे, हा राजा आहे आणि हा नागरिकच ह्या नगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्याला राजासारखी वागणूक मिळाली पाहिजे ही अपेक्षा ठेवूनच आम्ही इलेक्शन लढतोय. आता यापूर्वी खरं एक हाती सत्ता होती, ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आव्हान वगैरे असं वाटतंय का? या निवडणुकीमध्ये आव्हान म्हणता येणार नाही, पण आम्ही गेले 15-20 वर्ष झालं आम्ही संघर्षातच उभा राहिलेलो आहोत. आम्हाला संघर्षातच आम्ही आज या स्टेजला आलेलो आहोत की आज फलटण शहरामध्ये अखंड पॅनल उभा राहतोय आणि तो निवडून येण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यामुळं मला असं वाटत नाही की कुठे आव्हान राहणार नाही. राजकीय कार्यकर्त्यांनी हा नेहमी तो आशावादी राहिला पाहिजे की मी निवडून येणार आहे आणि माझ्याबरोबरचे सर्व सहकारी यामध्ये निवडून येतील ही अपेक्षा व्यक्त करतो. एवढंच. तर गेल्या खरं टर्ममध्ये तुमचे बंधू खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होते, त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकालीमध्ये ह्या ठिकाणी ज्या काय अडीअडचणी सोडवल्यात त्याचा फायदा होईल. जरूर होईल, कारण का फलटणमध्ये आमच्या फलटणला जिल्हा न्यायालय नव्हतं, जिल्हा न्यायालय आलं. आमच्या फलटणमध्ये अद्यावत अशी पोलीस स्टेशन्स निर्माण झाली. आमच्या फलटणमध्ये एका तहसीलदारवर लोड होता, आता फलटणला 2 तहसीलदार आलेले आहेत. फलटणचे 2 तहसीलदारची झोन तयार झाली, एक साखरवाडी आणि एक फलटण. म्हणजे लोकांना प्रशासकीय सेवा मिळण्यासाठी फलटणला RTO ऑफिस निर्माण झालं. फलटणमध्ये वारकरी भवनचं भूमिपूजन झालेलं आहे. फलटणमध्ये आता पालखी मार्ग जो फलटण शहरातून नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून हा पालखी मार्ग फलटण शहरातनं जातो आहे आणि त्या पालखी मार्गाचं काम आता सध्या चालू आहे. वारकरी भवन, पालखी मार्ग, प्रशासकीय MSCBची इमारत आपल्या फलटण शहरामध्ये होणार आहे. आणि आता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आताचे सध्याचे आमदार हे आमच्या विचाराचे, आमच्या आघाडीचे आमदार असल्यामुळं आज आम्ही ती कामं, विकास कामं तेवढ्याच ताकदीने आज फलटण शहरामध्ये उभी करत आहोत. फलटण शहरामध्ये ST स्टँड, अद्यावत ST स्टँड जे बारामतीला आहे, जे कराडला आहे, त्या पद्धतीचं ST स्टँड आता निर्माण करण्याचं आम्ही हातात घेतलेलं आहे. तर असे बरेचसे विषय आहेत की जे गेले 30 वर्ष झालं या गोष्टीकडं जे विरोधक आहेत ज्यांनी लक्ष द्यायला हवं होतं, जे उच्च पदार होते, जे सभापती पदं भोगली, ज्यांनी पालकमंत्री पदं भोगली, त्यांनी आतापर्यंत या तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करायला हव्या होत्या, पण त्यांनी न केल्यामुळं आता ती जबाबदारी आम्हा लोकांच्या खांद्यावर आलेली आहे आणि ती आम्ही ताकदीने पेलणार आहोत. एवढंच मी सांगतो.